TK9 न्यूज लाईव्ह, बातमी आमची, तुमच्या न्याय हक्काची. नमस्कार, मी करण खोले. TK9 न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपण शिरूर नगरपालिका निवडणूक 2025 रणसंग्राम या विषयावर स्वर्गीय आमदार बाबूरावजी पाचरणे यांचे चिरंजीव शिरूर तालुका भाजप अध्यक्ष राहुलदादा पाचरणे तसेच शिरूर शहर भाजप अध्यक्ष नितीनदादा पाचरणे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, मी राहुल बाबूराव पाचरणे, शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष. नमस्कार, मी नितीन मच्छिंद्र पाचरणे, शिरूर शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी. नितीनदादा, राहुलदादा, तुम्हाला एक प्रश्न आहे. आता शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले. त्या निवडणुकीसाठी आपली काय तयारी आहे? शिरूर नगर परिषद 2025 त्या ठिकाणी निवडणूक लागली. निवडणूक लागल्याच्या नंतर आदरणीय भाऊंबरोबर आम्ही चर्चा केली. चर्चा केल्याच्या नंतर भाऊंच्या बरोबर जाण्याचा निर्णय आम्ही आमच्या पक्षांच्या वरिष्ठांना आदरणीय राहुलदादांच्या माध्यमातून विचारून त्यांच्या बरोबर जाण्याची, आदरणीय प्रकाश भाऊंबरोबर जाण्याची, शिरूर विकास आघाडी बरोबर जाण्याची आम्ही आमच्या पक्षाला विनंती करून त्यांच्याकडून परवानगी घेऊन आम्ही ती तयारी केली होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे आदरणीय भाऊंनी पॅनल न टाकण्याचा विचार त्या ठिकाणी सगळ्यांपुढे मांडला आणि ते त्यांच्या विचारावर तिथं ठाम राहिले की मला काही शिरूर विकास आघाडीचा पॅनल टाकायचा नाही. त्यावर मी त्यांच्या बरोबर चर्चा करीत असताना मला त्यांनी सांगितलं की नितीन, तू चांगलं एक नेतृत्व तुझ्या माध्यमातून आहे, तुझा पक्ष वेगळा आहे आणि अनेक पक्ष आपल्या शिरूर शहरात आहेत, परंतु सगळ्यांना घेऊन जात असशील तर एक चांगल्या उमेदीची, चांगल्या प्रतिष्ठेची आणि चांगली हुशार माणसं तुझ्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी तू पॅनल तयार करू शकतोस, अशी मला त्यांनी एक मोठा भाऊ या नात्याने सल्ला दिला. परंतु तो सल्ला देत असताना मी म्हटलो, भाऊ मग आता बाकीचे पण तुम्हाला त्या ठिकाणी फोर्स करतील, पण ते म्हटले नाही, मी माझ्या विचारावर ठाम आहे, माझा विचार मी पक्का केलेला आहे. जरी कोणी माझ्याविषयी काही वेगळं काहीतरी प्रसारित करीत असतील तरी मला तू डायरेक्ट फोन करून सांग की मी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, वैयक्तिक तुझ्या सुद्धा पॅनलला मी पाठिंबा देणार नाही, तर बाकीच्याही कोणत्या पक्षाला माझा पाठिंबा नसेल. मी माझ्या कामाच्या जास्त लोड आहे माझ्यावर, त्यामुळं त्यांनी सांगितलं की कामाच्या लोडमुळं आणि काही माझ्या तांत्रिक अडचणीमुळं मी पॅनल टाकणार नाही. माझी ही चर्चा तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांबरोबर पण झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा वरती अनेक पक्षांबरोबर ही चर्चा झालेली आहे. त्यामुळं मी माझ्या याच्यावर ठाम आहे. कोणी जर त्यांच्याबद्दल वेगळ्या वावड्या उठवत असेल तर ते चुकीचं आहे, कारण मी भाऊंबरोबर आज माझे 8 ते 9 वर्षाचे संबंध आहेत. आम्ही पहिल्या दिवसापासून, जरी मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून तिथे गेलो असलो तरी त्या आदरणीय भाऊंनी कधीही अंतर न देता माझ्या प्रभागातली कामं कधीही मला न विचारता असं कधीही केलं नाही. जे काही आहे ते मला बरोबर घेऊन करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून भाऊंबरोबर जाण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा असताना आम्हीही आमच्या पक्षाला सांगितलं की आपल्याला आदरणीय भाऊंबरोबर जायचंय. त्यांना विनंती केली, वरिष्ठांना आमच्या आदरणीय राहुलदादा पाचरणे यांच्या माध्यमातून विनंती केली. त्यांनी आम्हाला होकार दिला. आम्ही त्यांच्या बरोबर जायचं ठरवलं होतं, परंतु तांत्रिक अडचणीमुळे आता आमच्यावर लोड आल्यासारखं झालेला आहे. आम्ही पॅनलची तयारी त्या ठिकाणी करीत आहोत. नक्कीच त्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर असतील यात काही मला तीळ मात्र शंका वाटत नाही. परंतु त्यांचा पाठिंब्याचा विचार केला तर ते कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. कोण इतर जण काही पाठिंबा सांगून जर ते करीत असतील ते चुकीचं आहे, कारण भाऊंचा स्वभाव मला माहिती आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा ठामपणे विश्वास आहे. दिलेला शब्द हा भाऊ कधी फिरवत नाही आणि शिरूरच्या जनतेचाही त्यांच्यावर विश्वास आहे आणि आमच्या पाचरणे कुटुंबाचाही त्या ठिकाणी त्यांच्यावर विश्वास आहे. ते दिलेला शब्द काही कधी फिरवणार नाही. नितीनदादा, राहुलदादा, काल महाविकास आघाडीच्या पॅनलची घोषणा झाली. घोषणा करत असताना तिथे काहींनी मुद्दे मांडले. प्रकाश भाऊ नसले तरी प्रकाश भाऊंच्या विचारांनी आपल्याला पुढचा कारभार करायचा आहे. त्यासाठी त्यांनी मुद्दे मांडले की आम्ही ह्याचसाठी
निवडणुकीत उतरलोय की येणाऱ्या काळात नगरपालिकेत भ्रष्टाचार होऊ नये आणि नगरपालिकेत गुंडागर्दी वाढली नाही पाहिजे. या 2 मुद्द्यांवर आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. यावर काय उत्तर देणार आणि कसे सामोरे जाणार आहात? स्वर्गीय आदरणीय बाबूरावजी पाचरणे साहेब, स्वर्गीय आदरणीय रसिकभाऊ धाडेवाल साहेब आणि स्वर्गीय आदरणीय शहीदभाई पठाण साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून यांनी जी गावची घडी बसवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय रसिकभाऊ धाडेवाल यांचे चिरंजीव आदरणीय प्रकाशभाऊ धाडेवाल यांचं काम मी 5 वर्ष फार जवळून पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थानं कामाची पद्धत कशी असते ही आम्हाला पण त्यांच्याकडनं शिकायला मिळालेली आहे. त्यामुळं आम्हाला मार्गदर्शन आदरणीय प्रकाश भाऊंचा लाभलेला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा विषय तिथं येणार नाही याची मी 100% ग्वाही सगळ्यांना देतो. आणि राहिला विषय गुंडगिरीचा, गेले 15 ते 20 वर्ष स्वर्गीय आमदार बाबूरावजी पाचरणे साहेबांनी या शिरूर शहराच्या विकासासाठी जे काम केलंय त्याच्यामध्ये कधी असं आढळलं नाही की पाचरणे परिवाराची किंवा पाचरणे ह्या नावाची दहशत या शिरूर शहरामध्ये कधी घडलेली नाही. आणि जे आमच्यावर आरोप करत आहेत त्यांच्या पॅनल प्रमुखांची जी दहशत आहे ही समोरची निवडणुकीमध्ये माझे बाप जनतेलाच दिसेल की दहशत कोणाच्या चेहऱ्यामध्ये दिसून येते किंवा याच्या आधी दहशतीचं वातावरण कोणी आपल्या शिरूरमध्ये निर्माण केलं होतं. आणि निवडणूक आली की त्यांना तेवढं सुचतं फक्त यांची दहशत आणि त्या दहशतीच्या त्यांच्या अपप्रचार करून ते त्या ठिकाणी आम्हाला कमी लेखायचा प्रयत्न करतात. परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये मायबाप जनताच दाखवून देईल त्यांना की हे दहशत करतात का प्रेम करतात. नितीन दादा, राहुल दादा, तुम्हाला आज शेवटचा प्रश्न. उद्या जर नगरपालिकेत तुमची सत्ता आली तर तुम्ही या गावाचा कारभार आणि विकास कशा पद्धतीने करणार आहात? सत्ता येते जाते, परंतु आम्ही कोणत्याही पदासाठी प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक करीत नाही. तर खऱ्या अर्थानं स्वर्गीय आदरणीय बाबूरावजी पाचरणे साहेब असतील, रसिकभाऊ धाडेवाल साहेब असतील, शहीदभाई पठाण साहेब असतील, यांनी जो गावचा एकोपा जपला त्याच पद्धतीनं आम्हाला तो एकोपा चांगल्या पद्धतीने जपण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या कार्यकर्ता त्या ठिकाणी करणार आहे. आणि राहिला विषय विकासाचा, तर आदरणीय प्रदीप दादा जिल्हाध्यक्ष आहेत आणि संदीप बाप्पा आम्हाला प्रभारी म्हणून त्या ठिकाणी नेमलेले आहेत. केंद्रीय मंत्री आदरणीय मुरली अण्णा मोहोळ यांनी मला शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून आपण आपल्या शहराच्या कामासाठी कटिबद्ध आहोत. आपण तिथं काहीही कमी पडू देणार नाही याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे विकास कामामध्ये काही अडथळे येतील असं काही होणार नाही. नितीन दादा, राहुल दादा, उद्या शिरूर नगरपालिकेच्या माध्यमातून शिरूरच्या जनतेला आपण काय आव्हान करणार आहात? गेले 35-40 वर्ष स्वर्गीय आदरणीय बाबूरावजी पाचरणे साहेबांच्या माध्यमातून जी शिरूर शहराने भरपूर प्रेम साहेबांवर केलं, तेच प्रेम आमच्यावर दाखवावं. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या शिरूरच्या मायबाप जनतेने आमच्यावर ठेवलेला विश्वास असाच पुढच्या काळामध्ये राहावा आणि आम्हाला ह्या निवडणुकीला भरघोस प्रतिसाद द्यावा ही विनंती करतो. नितीन दादा पाचरणे आणि राहुल दादा पाचरणे, आपण या निवडणुकीच्या रणधुमाळीतून आपला अमूल्य वेळ TK9 न्यूजसाठी दिला आणि संवाद साधला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. TK9 न्यूज लाईव्ह, बातमी आमची, तुमच्या न्याय हक्काची.